हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सर्वांना. तर आज एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे बालुशाहीची. ही जशी मार्केटमध्ये आपल्याला मिळते तशा पद्धतीची बालुशाही आपण घरी बनवू शकतो. ट्रस्ट मी, हे खूपच छान रेसिपी आहे. एकदा ट्राय करून बघा नक्की. एकदम रसरशीत झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण त्यात पाक गेलेला आहे. तर विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्ट. इथं 4 वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी मी दही टाकलेलं आहे. आणि हे सर्व रूम टेम्परेचरला असल्यासारखेच घ्यायचे आहेत आपल्याला इन्ग्रेडियंट्स. नंतर आपण यामध्ये कलर ॲड करणार आहोत, ऑरेंज फूड कलर. आणि नंतर मी इथं घेतलेलं आहे घी, जे तूप आपण चांगलं घेतलेलं आहे इथे, आणि ते पूर्ण टाकलेलं आहे. त्यानंतर खायचा सोडा अर्धा चम्मच मी ॲड केलेला आहे. सगळं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर इथे दाखवलेलं आहे किती प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर याला व्यवस्थित डो करून घेतलेला आहे. आणि डो करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरायचं. आणि नंतर इथे गोल बालुशाही करून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रफ कणिक मळून घ्यायचं, जास्त स्मूथ नाही आणि जास्त सॉफ्टही नाही, जास्त हार्डही नाही, जसं आपण चपात्यांना बनवतो तशा पद्धतीने. आणि इथे मी सर्व बालुशाही काय केलेल्या आहेत, करून घेतलेल्या आहेत. या केल्यानंतर याला एकदम स्लो गॅसवर टाकायचं तळायला. टाकताना एक एक टाकायचं, हळू टाकायचं, कारण हातावरती तेल उडू शकतं, कारण ह्या जड असतात. नंतर ह्या शांत गॅसवर तळून घ्यायच्या व्यवस्थित. इथं बघू शकता तुम्ही की एकदम स्लो गॅसवर मी तळत आहे याला. तळताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वेळ लागला तर हरकत नाही, पण हँडल करताना खूप आरामात करायचं, कारण इथं चटके बसण्याची फार शक्यता असते. इथे बघा तुम्ही कशा पद्धतीने त्या फुलून वर आलेल्या आहेत. अशा पद्धतीने या बालुशाया खूप इझी रेसिपी आहे ही, आणि खूप छान तयार होतात. जशा मार्केटमधून मिळतात तशाच टाईपच्या या बालुशाया आहेत. तुम्ही माझ्या बोलण्यावरनं विश्वास ठेवता. तुम्ही बघू शकता इथे एक्झॅक्टली सेम बनलेलं आहे जशा मार्केटमध्ये असतात तशा. आता आपण पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथे साखर. 1.5 ग्लास जवळपास साखर घ्यायचा आहे. सांडला थोडासा, ठीक आहे. तर 1.5 ग्लास इथे जवळपास मी साखर घेतला आहे. थोडा नंतर टाकला होता अर्धा. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून उकळी मारून एक तारा चाचणी आपल्याला काढून घ्यायची आहे. तोपर्यंत मी सेकंड बॅच तळून घेत आहे इथे बालुशाहीची. बालुशाही तळताना स्लो गॅसवर तळली तर छान होते. ॲक्च्युअली स्टार्टिंगला फुल गॅस करून आपण स्लो गॅसवर तळून घेऊ शकतो. इथे सगळ्या बालुशाही मी तळून घेतल्या आहेत आणि एक तारी चाचणी करून पाक काढून घेतला आहे एका पातेल्यामध्ये. आणि आता मी या सर्व बालुशाही काय करणार आहे, 2-2 बालुशाही अशा सर्व डीप करून 5-5 मिनिट या पाकामध्ये ठेवून मुरत ठेवणार आहे, जेणेकरून पूर्ण पाक त्यामध्ये इन्सर्ट झाला पाहिजे आणि पूर्ण व्यवस्थित रसरशीत अशा आपल्या बालुशाही तयार झाल्या पाहिजे. तर इथे बघा तुम्ही किती जाड किती म्हणजे साईज छोटी होती तळण्याच्या अगोदर, पण आता तळण्यानंतर ते डबल साईजच्या झालेल्या आहेत. खूप छान आणि टेस्टी खूप मस्त होती. खूपच भारी जमलेल्या होत्या या. अशा आपल्याला 5 मिनिट ठेवायच्या. एक बॅच 5 मिनिट पाकामध्ये ठेवायची, नंतर दुसऱ्या टाकायच्या. अशा पद्धतीने मी सर्व काय करते यामध्ये टाकत आहे. जेवढं पाकामध्ये व्यवस्थित आपण जास्त बुडवून ठेवू. पाक एक तारी चाचणी ठेवायची, कारण की जास्त कडक केली तर वरती साखर येते आणि साखर आलेली बालुशाही जास्त छान लागत नाही, वरतीच राहून जाते साखर आणि मध्ये इन्सर्ट होत नाही पाक. सो गुलाबजामुनपेक्षा थोडीशी गच्च चाचणी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर मी इथे सर्व बालुशाही काय करते, अशा पद्धतीने डीप करून 5 मिनिट ठेवून अशा प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि या दिसायला जितक्या छान झाल्या तितक्या टेस्टी होत्या, स्मूथ होत्या. आणि जसं जसं आपण या पाकातून काढत गेलो, किंवा 15 मिनिट पूर्ण लागले मला हे पूर्ण पाकामध्ये ठेवून बाहेर काढायला, कारण 3 बॅचेसमध्ये मी टाकलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने सर्व मी टाकलेल्या आहेत आणि सर्व करून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये. तर बघू शकता कशा छान दिसत आहेत या. असं पाहिलं कीच मन जात आहे की आपण याला खाऊन टाकावं असं. खूप छान झाल्या होत्या, सर्वजणांना फार आवडल्या. कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा.